नमस्कार मित्रांनो, राज्यातील नागरिकांसाठी आज दिनांक 8 एप्रिल 2026 संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी या बातमीपत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली असून व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. मध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. अवकाळीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत दिली जाते. राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना ही मदत होणार आहे. जानेवारी पासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तातडीने पंचनामे करा आणि पंचनामे करून मदत प्रक्रिया सुरू करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला हे आदेश दिले. राज्यातील पावसाची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा सोबतच इतर बाबींचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. युद्धामुळे आखाती देशातील कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे राज्यात कांद्याचे बाजारभाव गडगडलेले आहेत. कांद्याला सध्या 8 ते 10 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही परवडत नाहीये. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसानही झालेलं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या फळ पिकांचे पंचनामे करण्यास कृषी विभागानं आता सुरुवात केलेली आहे. कृषी आणि महसूल कर्मचारी हे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पंचनामे करतायत. अशी आलेलं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्याला अश्रुअनावर झाले होते. आमदार तानाजी सावंत यांनी ही बातमी बघितली आणि शेतकऱ्याला तातडीनं 1.5 लाखांची मदत केली आहे. तसंच द्राक्षबाग उभी करण्यासाठी पुढील सहकार्य करण्याचाही शब्द दिलाय. आठवड्याला झोडपले आहे. अवकाळी पावसामुळे 742 गावातील 29,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. जवळपास 17,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण झाले नाही. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात उन्हाळी पेरणीत वाढ झाली आहे. यामुळे तीळ आणि ज्वारीचं क्षेत्र दुपटीनं वाढलं. आतापर्यंत सरासरी 81% उन्हाळी पेरणी पूर्ण झाली आहे. उपलब्ध पाणी साठा आणि अनुकूल परिस्थितीमुळे तालुक्यातील कृषी क्षेत्राला यंदा चांगली चालना मिळाल्याचं चित्र आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरामधील मोसंबीचे सध्याचे दर उंचावले. वाढत्या उन्हाची तीव्रता आणि बाजार समितीतील आवक घटल्यामुळे पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये दरात मोठी उसळी आली आहे. दर्जेदार मोसंबीला तब्बल 22,000 प्रति टन इतका विक्रमी भाव आहे. तर या होत्या मित्रांनो आज दिवसभरातल्या संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.